राम राम नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत मस्त खमंग अशी मसाला खिचडी. त्यासाठी मी 2 वाटी तांदूळ आणि पाऊण वाटी मुगाची डाळ घेतली. तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलं, कारण आपण त्याला बोरिक पावडर वगैरे लावून ठेवलेली असते किडे होऊ नयेत म्हणून. त्यासाठी 2-4 वेळा धुवून घ्यायची. धुतल्यानंतर मी ती छान 10 मिनटं भिजत ठेवलं आणि त्यानंतर मी मसाला करायसाठी सर्व पदार्थ घेतले होते. टोमॅटो, लसूण, कांदा, कोथिंबीर, गाजर, मटार आणि कढीपत्ता. त्यानंतर मी काय केलं, टोमॅटो आणि जो कांदा असतो त्याचे मोठे काप केले आणि लसूण, कांदा, टोमॅटो, थोडी कोथिंबीर आणि कढीपत्ता अशी सगळ्याची मिळून छान अशी प्युरी केली. त्यानंतर पहिले गॅस लावला. गॅस लावल्यानंतर त्यावर कुकर ठेवला. कुकर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी होतं, पण ते गॅस चालू झाल्यानंतर बरोबर ते पाणी आटून जातं. त्यानंतर मी घरी केलेलं साजूक तूप आहे, तर साजूक तुपातली छान अशी मसाला खिचडी करणार होते मी. तर छोटे 3 चमचे मी तूप घातलं. त्यानंतर तूप थोडं गरम होऊ दिलं आणि मग जिरे, मोहरी वगैरे सगळं टाकलं आणि त्यानंतर जिरे मोहरी थोडेसे तडतड झाले की त्यामध्ये जी आपण मगाशी सर्व कांदा, टोमॅटो, लसूण, त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता सगळी प्युरी केली होती ती तुपामध्ये ओतली आणि छान अशी तूप सुटेपर्यंत परतवून घेतली. त्यानंतर त्यामध्ये मटार, गाजर टाकून घेतले. आता ते छान असं ते तूप सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं. थोडा वेळ त्याच्यावर झाकण पण झाकायचं आणि कोथिंबीर आपल्याला तर वरून टाकायची आहे. माझी चिरायची राहिली होती म्हणून मी ते सगळं झाल्यानंतर कोथिंबीर चिरून घेतली आणि त्याचबरोबर कडेला कसुरी मेथी पण आहे. ह्या दोन्हींनी खूप छान टेस्ट येते, कसुरी मेथी आणि कोथिंबीरीने. हे बघा मंडळी, तर असं छान तूप सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. ह्याच मसाल्यामुळं खिचडीची चव एकदम छान, एकदम खमंग अशी लागते, कारण लसणाची टेस्ट, कोथिंबिरीची टेस्ट, कढीपत्ता. आणि कढीपत्ता मी अशासाठी टाकला की त्यात कॅल्शियम असतं. वरून घातलेला कढीपत्ता आपण काढून टाकतो, मग त्यापेक्षा थोडासा कढीपत्ता आपण मिक्सरमधून काढताना घालायचा, म्हणजे तो सगळा असा बरोबर बारीक होऊन पोटात जातो आपल्या. त्यानंतर आता मी मसाले घातलेत. त्यात पहिल्यांदा मी हळद घातली, नंतर हिंग घातला, त्यानंतर मी धण्या जिऱ्याची पूड आणि गोडा मसाला असं घातलं आणि तिखटपणा येण्यासाठी काळा मसाला घातला. घरी केलेलं हे सर्व घरी केलेलं आहे मी, त्याची पण रेसिपी हळूहळू येईलच. तर काळा मसाला पण हा घरी केलेला आहे, तो छोटे 2 चमचे घातला. त्याने चव छान येते, खिचडीही छान होते आणि मस्त अशी सगळ्या मसाल्यांची चव, त्यानंतर कांदा, लसूण, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबिरीची चव, त्यानंतर मटार ज्या आपण भाज्या घातल्यात, आता मी मटार आणि गाजर घातले, तर त्याची चव, एवढं छान खमंग खुसखुशीत अशी मस्त खिचडी लागते. आणि त्याच्यासोबत वर तुपाची धार, त्यानंतर कडेला ताकाची वाटी, आहा मठ्ठा. आता मी त्यामध्ये दही घातले. दह्याने काय होतं, तर एक असं दह्याचं पण तूप सुटतं आणि तूप सुटून छान अशी एक चव येते त्याला पण, म्हणून. आणि टेक्स्चर छान येतं खिचडीला. त्यामुळे मी थोडंसं 2 चमचे दही घातलं आणि परत थोडा वेळ परतवून घेतलं. तर मंडळी, तुम्ही पण हे रेसिपी ट्राय करून पहा. खूप छान खिचडी होती, खमंग होती आणि खायला असं रोज रोज आपण मिठाचं किंवा अळणी खाऊन थोडं बोर झाला असाल तर हा उत्तम पर्याय आहे की कांदा, टोमॅटोची, लसूण अशी सगळी प्युरी करून छान त्याच्यामध्ये खिचडी करायची. आणि मुगाची डाळ असती त्यामुळे तर ती पोषकच आहे आपल्या शरीरासाठी. आणि भाताची ही जी थाळी आहे त्यामध्ये मी पोळी बाकीचं काही दाखवलेलं नाही आहे, फक्त भात, पापड तळलेले दाखवलेत. कारण का, तर पापड आणि खिचडी हे कॉम्बिनेशन सर्वात भारी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे मी ते दाखवलेलं आहे. आणि असं तांदूळ सगळा मिक्स करून घ्यायचा त्या मसाल्यामध्ये. त्यानंतर मला एक
कुंडाभर पाणी लागलं, म्हणजे पूर्ण एक कुंडा पाणी लागलं. जास्त कुणाला पातळ हवी असेल खिचडी पातळ करायची, कुणाला मोकळी आवडत असेल त्यांनी मोकळी करायची. मग आम्हाला मोकळी आवडती घरामध्ये सर्वांनाच, तर मी पाणी जास्त काही घातलं नाही, एक कुंडाभर पाणी घातलं. आणि त्यानंतर मी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये, छान मिक्स करून घेतली. त्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ आणि साखर पण घालायचं, की जेणेकरून जास्त खारट पण नाही झाली पाहिजे आणि साखर पण अगदी चवीला घालायची. छान त्यानंतर मस्त खिचडीला थोडीशी उकळी आली की पाण्याला मी झाकण लावून ठेवलं आणि झाकण लावल्यानंतर मी बरोबर 5 शिट्ट्या करून घेतल्या. त्यानंतर मी पापड तळायला घेतले. हे पापड अपलप्पम पापड प्रकार आहे हा. अपलप्पम म्हणजे केरळ साईडला मिळतात हे पापड, त्या टाईपचे पापड आहेत. हे खूप छान खुसखुशीत लागतात आणि खिचडी होती त्यामुळे मी आज पापड पण तळले होते आणि खिचडीमध्ये तर भाज्या होत्याच. तर मंडळी अशा पद्धतीने असल्यामुळे ते अतिशय छान लागतं, खमंग लागतं आणि थोडीशी काहीतरी वेगळी टेस्ट, वेगळी चव. तर मंडळी तुम्हीही नक्की घरी करून पहा आणि कसं वाटतं, कशी चव लागते ते नक्की सांगा. तर मी छान असं मूठ पाडून घेतली आणि त्यावर सुकं खोबरं जे असतं ते खिसून घातलं. त्यानंतर थोडंसं सजवायसाठी मी त्याच्यावर कोथिंबीर घातली. त्यानंतर पापड आणि ताक अशी मस्त खिचडी लागत होती की बस. त्यामुळे तुम्ही पण ट्राय करून पहा आणि आवडला असल्यास कमेंट करून सांगा. त्यानंतर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत ते पण कमेंट करून सांगा. आणि आजची माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. चला तर मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. छान खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, कारण हा जन्म पुन्हा नाही. ह्या जन्मातच आपण सर्व असं काही छान छान ट्राय करणार आहोत, छान खाऊन बघणार आहोत. तर मग मस्त मस्त तुम्हीही रोज छान छान पदार्थ करा आणि माझेही पदार्थ बघत चला आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा.